नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप आणि आज आपण एका अशा गोष्टीविषयी किंवा अशा एका विषयाविषयी चर्चा करणार आहोत. लग्नसराई चालू झाले. अनेक मुलं टेन्शनमध्ये आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत की लग्न होत नाहीये. तुम्ही पाहिलं असेल की या लग्नाच्या गोष्टी तरुण मुलांसाठी किंवा जे लग्नाच्या वयाला आले ज्यांच्यासाठी मुले पाहिल्या जात आहेत, ती अनेक लोक खूप खूप चिंतेत आहेत, खूप टेन्शनमध्ये आहेत. तुमचा कोणी मित्र असेल, तुमच्या कोणी नात्यामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये कोणी असेल ज्याचं लग्न होत नाहीये, जुळत नाहीये, तुम्हाला माहिती असेल की नक्की त्याचं त्या मुलाची एकंदरीत मनस्थिती काय झाली आहे. पण या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत, सविस्तर बोलणार आहोत की नक्की काय हा विषय आहे. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहिलात की तुम्हाला नंतर मला असं वाटतं सगळ्या गोष्टी समजतील. पूर्वीचा काळ होता लग्नाचा, त्यावेळेला काहीही पाहिलं जात नसायचं. फक्त लग्न करायचे आहेत, मुलगी आहे माझी, तिच्याशी लग्न करायचं आहे, मग कोणीतरी आपला गावातला इकडचा तिकडचा एखादं स्थळ घेऊन यायचा आणि मग डोळे झाकून त्या मुली दिल्या जायचा. पण त्याच मुलींचे किंवा त्याच लोकांचे संसार बघा ना, आज आपल्या आई वडील तुम्ही जर विचार केलात तर त्यांचं असं काही या आवडीनिवडीन या गोष्टींनी सोबत लग्न सहसा झालेलं नाही आहे. तरी त्यांनी इतका सुखाचा व्यवस्थित संसार आत्तापर्यंत आखला. पण आत्ताच्या पिढीला फार फार मोठा एक आजार झाला आहे आणि तो आजार म्हणजे माझा जोडीदार कसा असावा, मी लग्न कोणाशी करावं, या सगळ्या गोष्टींचा. जी मुलं जे तरुण मुली शोधतायत लग्नासाठी, एकतर असं झालं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आत्ताची कंडिशन किंवा आत्ताची परिस्थिती फार फार विचित्र आहे. आत्ताच्या काळामध्ये तो काहीतरी चांगलं हवं, काहीतरी सिक्युअर हवं आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो आहे. मुलींचं प्रमाण असं झालं आहे किंवा मुलींची एक विचारसरणी अशी झाली आहे की मला एखादी मुंबईमध्ये रूम असेल किंवा फ्लॅट असेल तर मला चालेल. म्हणजे कंडिशन्स त्यांच्या अशा पद्धतीचे आहेत. मला शेतकरी नको, मी गावाकडे काही राहणार नाही, ते तुमचं शेण आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणि गावाकडच्या मातीमध्ये आणि गावठी मी काही राहणार नाही, शहरामध्ये मला जायचं आहे. मग तो शहरातला मुलगा बेवडा असू दे, येडा असू दे, पागल असू दे, कसा असू दे, त्याच्याजवळ पैसा आहे, त्याच्या आईवडील त्याच्यासोबत राहता कामा नयेत, आम्ही दोघांनी आपलं वेगवेगळं एकटं राहायचं, एका बाजूला राहायचं. या सगळ्या म्हणजे या सगळे नियम, या सगळ्या कंडिशन्स मुलींच्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता ह्या कंडिशन्स कोणत्या मुलींच्या आहेत की ज्या अरेंज मॅरेज करायला जात आहेत त्या, आणि त्यांचं प्रमाण किती आहे, 10 ते 15% किंवा 20% जास्तीत जास्त. ज्यांच्या घरातले त्यांना अरेंज मॅरेजच करायचं आहे म्हणून अडून आहेत ही लोकं किंवा ह्या मुली ज्यांच्या अपेक्षा एवढ्या आहेत. आता लग्नासाठी मुली बघणारी मुलं यांची अवस्थाच अशी आहे की एकतर स्ट्रगल, आपण सर्वजण सामान्य कुटुंबातून मराठी माणूस म्हणून आलेलो आहे. ज्यांच्या रूम किंवा खोल्या किंवा फ्लॅट्स ज्यांचे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आहेत त्यांना सहसा काही त्रास येत नाही. पण ज्यांचं काहीच नाही आहे, ज्यांना असं वाटतं की आपण लग्नानंतर उभं करू नवरा बायको दोघंजण, त्यांची फार पंचायत होते. त्या मुलांची पंचायत होते जे गावाकडे राहत आहेत, ज्यांच्याकडे शेती आहे, शेतीमध्ये काहीतरी करू पाहत आहेत, एखादा उद्योगधंदा गावाकडे आहे, शहरामध्ये सहसा राहत नाहीत, त्या लोकांची फार पंचायत होते, त्या मुलांची फार पंचायत होते. अशा वेळेला कितीही मुली पाहिल्या तरी त्यांना मुलीकडचे होकार देत नाहीत. त्यांना असं वाटतं की माझी मुलगी इथं गेल्यानंतर ती भिकारीच होईल, तिचं वाटोळच होईल, असाच विचार करतोय आपण सर्वजण. आणि मग त्या मुलांवरती स्ट्रेस, ताण आणि या सगळ्या गोष्टी येतात. पण तुम्हाला सांगू मुलांनो, जास्त टेन्शन घेऊ नका. इथून पुढं तर इतका भयंकर काळ असणार आहे. आत्ताच्या मुलांना जी आत्ता 17-18 वर्षाचे आहेत, 20 वर्षाचे आहेत, त्यांना माझं एक सांगणं आहे, किंवा जे त्याच्यापेक्षा खालचे आहेत, आज काय झालं आहे माहिती आहे का, रिलेशन म्हणजे प्रेमसंबंध हे 5वी-6वीतली मुलं करतायत. 5वी-6वी पासूनच त्यांनी जोड्या ठरवून ठेवल्यात की आपण मोठं होऊन लग्न करायचं. 10वीमध्ये गेल्यानंतर जोडी फुटते, 11वीमध्ये गेल्यानंतर दुसरी जोडी तयार होते, 11वी-12वी ती चालते, मग डिग्रीला गेल्यानंतर, उच्च शिक्षणाला गेल्यानंतर ती जोडी तयार होते. मग ती जोडी जी आहे ना, जी उच्च शिक्षणामध्ये तयार झालेली, ती लग्नापर्यंत पोहोचते. 70 ते 75% त्या जोड्यांचं लग्न होतच होतं. त्यामुळं काय झालं, ज्या मुली राहिलेल्या आहेत किंवा ज्या मुली शिकतायत त्यांचं ऑलरेडी अफेअर्स आणि प्रेमसंबंध आहेत, त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं आहे. त्याच्यामुळं जे अरेंज मॅरेजसाठी राहिलेल्या ज्या मुली आहेत त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि ह्या अरेंज मॅरेजसाठी राहिलेल्या मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत. किंवा प्रेमसंबंध होते, बिघडले, नाही होऊ शकलं, मग मला आता अरेंज मॅरेज करायचं, मला आता या प्रेमसंबंधामध्ये पडायचं नाही आहे, मग त्यांच्या अपेक्षा वाढतात. वय थोडंसं झालं आहे, मला माझ्या अपेक्षा पूर्ण करायच्या, मला स्वप्न पूर्ण करायचं, मग मी थांबले. अशा कंडिशनमधून आलेल्या मुली, त्यांच्या देखील अपेक्षा तेवढ्याच जास्त आहेत. त्यामुळे इथून पुढं काय होणार आहे माहिती आहे का, अरेंज मॅरेज ही जी गोष्ट आहे ना, ही फार कमी होणार आहे. म्हणजे अगदी 1-2% येणार. म्हणजे होतं आहे काय, आई वडिलांनी पाहिलेली एखादी मुलगी कुठेतरी आम्ही अरेंज करून आणलेली, ती मुलगी उद्या आल्यानंतर तिचा पास्ट काय, तिचा भूतकाळ काय, या लोकांना माहीत नाही, त्या मुलाला माहिती नाही. तो फक्त लग्न करतोय का तर त्याला गरज आहे म्हणून तो लग्न करतोय. लग्नाच्या 2-3-4 वर्षानंतर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्याला दिसतात, उफळत आहेत, मग त्यातून भांडणं होत आहेत, मग त्यातून डिवोर्स दिले जात आहेत. तुम्ही बघा,
कधीतरी कौटुंबिक न्यायालयामध्ये जा, फॅमिली कोर्टच्या इथे जा. मी स्वतः 2-2.5 वर्ष फॅमिली कोर्टच्या बाजूला कामाला होतो. तिथं केसेस आम्ही दुपारचं जेवायला जेव्हा बाहेर जायचो त्या फॅमिली कोर्टच्या आवारामध्ये जेव्हा ते वकील वगैरे बसायचे, ते बाकड्या बिकड्यांवरती बसलेले असायचे. मारामाऱ्या, भांडणं, नवरा बायकोची इतकी घाणेरडी परिस्थिती आहे ना, इतकी घाणेरडी परिस्थिती. ज्यांच्यावरती ही वेळ येते ना कोर्टापर्यंत जायची, त्यांना या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित माहिती आहेत. आणि आपल्या गावाकडे किंवा आपल्या सगळ्या भागामध्ये किंवा आपल्या मराठी माणसामध्ये खास करून एक तर आपल्यामध्ये कंडिशन्स खूप असतात. गावाकडे एखादी मुलगी जर असेल तर मग ते घरामधले कंडिशन्स, मग असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, आमच्या घरात हे चालत नाही, ते चालत नाही. त्यानंतर जर मुलाकडून काही असेल तर त्यांच्या काही कंडिशन, आणि या सगळ्या गोष्टींमुळं नाती पुढं देखील म्हणजे लग्न केलेली 50% लोक या आयुष्यभर सुखी राहत नाहीत हो. महाराष्ट्रातलं हे विदारक सत्य आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण पाहतो, कितीतरी गोष्टी की लग्न झालंय, आईवडिलांच्या इच्छेने झालंय, मुलांच्या दोघांच्या आवडीने झालंय, पण 5-6 वर्षामध्ये वाजायला लागलं, 5-6 वर्षामध्ये चालत नाहीये. त्या मानसिक तणावातून जाणारी अशी कितीतरी जोडपीच महाराष्ट्रात आहेत. आज ज्या मुली लव्ह मॅरेज आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेत, आज जी शाळांपासून त्या कॉलेजांपासून जे काही सुरू करतायत, त्यांना एकमेकांचा स्वभाव समजतोय, पण त्यांना सांसारिक जग नक्की काय आहे, संसारामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, अर्ध्या लोकांना याच्याविषयी माहिती नसतं. मग अचानकपणे त्या सगळ्या गोष्टी पुढ्यात येऊन पडल्यानंतर मग ही कोलमडतात, आणि मग जे लव बिव काय होतं ते मग निघून जातं सगळं, आणि मग बर्डन येतं. मग एकमेकांशी भांडणं होतात, एकमेकांचे विषयी गैरसमज निर्माण होतात, आणि मग या सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स या सगळ्या गोष्टी पूर्णपणे नातीच्या नाती तोडून टाकतात. हे प्रमाण तर इतकं भयंकर वाढलं, इतकं भयंकर की तुम्ही विचारही करणार नाही. मग जे आत्ता मुलांचं ज्या लग्न होत नाहीये, ती मुलं ज्यांना आत्ता गरज आहे, मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचे, मला मुलगी मिळेना, त्यातली असंख्य मुलं ही चांगल्या मार्गावरती चालणारी आहेत आणि चांगली मुलं आहेत, पण त्यांना मुलगी मिळत नाही. का? कारण मी गावाकडे राहतो, माझ्याजवळ हे नाही आहे. अरे त्याच्याजवळ रूम नाही आहे, फ्लॅट नाही आहे, पण तो माणूस महत्त्वाचा आहे. तो माणूस तुम्हाला आयुष्यभर कसं सुखी ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे. तो समाधानी आहे का? आज जर आपण त्याच्यासोबत लग्न केलं तर आज आपण जर आयुष्यभर सुखी समाधानी राहत असू, वावगं काय आहे? फ्लॅट फ्लॅट फ्लॅट, अरे कसला फ्लॅट, कसलं सोनं, कसला पैसा. माणसांमध्ये फक्त दिखाऊगिरी आले, दिखाऊगिरी. अरे माझा नवरा ना एवढा पैसा आहे, आमच्याकडे ही गाडी, आमचा असा फ्लॅट. गावाकडे खेड्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला समजेल, त्या मुंबई शहरांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया आज मराठी बाया काय करतात, काय काम करतात, गावाला गेल्यानंतर ते काय बोलून दाखवतात, कशा पद्धतीनं त्यांचं राहणं खाणं किंवा अशा सगळ्या गोष्टी असतात दाखवण्याच्या. आम्ही या मायाजाळ किंवा या असल्या गोष्टीतून बाहेर कधी येणार आहोत की नाही? आज शेतकरी मुलं नको आहेत. अरे का? भविष्य शेतीचं आहे. उद्या शेतकऱ्यांच्या मुलांना एवढा डिमांड असेल, ज्याच्याकडे शेती आहे त्याला एवढा डिमांड असेल, माझा शब्द आहे, पुढच्या 20 ते 25 वर्षानंतर पूर्णपणे या देशाची क्रांती बदललेली असेल. त्यावेळेला तुम्ही नाकारणार आहात शेतकऱ्यांना? त्यावेळेला करोडो रुपये देऊन शेतकरी मुलगा पाहिजे अशी वेळ येईल ना जेव्हा, तेव्हा आपल्याला समजेल. आम्हाला जे 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 काही दिसतंय ना, हे शहरी जीवन, हे पबमध्ये जा, पिक्चर बघायला जा, इकडे जा, तिकडे जा, पॉश राहा, मजा करा, या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत, या गोष्टी आम्हाला जरा हव्याशा वाटतात आपल्या मुलींना. त्यांना असं वाटतं की माझा नवऱ्यानं, आज मुलींची अपेक्षा काय, मी लाख कमवतो तर नवऱ्यानं 2 लाख कमवले पाहिजे. समाधान हे महत्त्वाचं आहे. एखाद्या झोपडीत राहणारं एखादं जोडपं असो किंवा एखाद्या महालात राहणारं एखादं जोडपं असो, समाधान नसेल तर तुम्ही काहीही करा. फ्लॅट असो, 2 BHK असो, 3 BHK असो, नाही तर कसलाही काही असो, त्याला अर्थ उरत नाही. मुलींनी थोड्याशा अपेक्षा कमी कराव्या, आणि मुलींनी आपल्याला मिळणारा मुलगा नक्की कसा आहे, तो आपल्याला आयुष्यभर साथ देईल का, आपल्या प्रत्येक गोष्टीत तो आपल्यासोबत उभा राहील का, प्रत्येक परिस्थितीतून तो आपल्याशी सोबत देईल का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्याच्या नातेवाईक त्याचे कसे आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी पहा. आज त्याची वाईट वेळ आहे, उद्या निघून जाईल. तुम्ही त्याला साथ दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या वडिलांचा तुम्ही विचार करा. तुमच्या वडिलांनी कितव्या वर्षी रूम घेतला, कितव्या वर्षी काय काय केलं, तेही तोच करणार आहे. तोही एक दिवस वडील बनेल, त्याच्यावरही अशा सगळ्या गोष्टी येतील. उद्या तुम्ही ज्या मुलांना जन्म देणार आहात त्याही मुलांचं लग्न करायचंच आहे की, त्यावेळेला तुम्हाला कळेल की नक्की काय परिस्थिती असते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा अंडरस्टँडिंगनं समजून घेतल्या पाहिजेत. आमचं काय झालं माहिती आहे का, आम्ही प्रत्येक गोष्टीत समोरच्याशी आमची तुलना करतो, आणि तुलनेमध्ये आम्ही असंतुष्ट राहतो. स्त्रियांमध्ये तर खूप चालतं, या बाईने ही साडी घातली, माझं मंगळसूत्र एवढ्या तोळ्याचं, तुझं तेवढ्या तोळ्याचं. ही घाणेरडी गोष्ट आहे आपल्या स्त्रियांमध्ये, घाणेरडी गोष्ट आहे. यांच्या चर्चा फक्त घरगुती, नणंद मला अशी बोलली, भावजाई मला तसं केलं, सासू मला हे बोलली, याच्या व्यतिरिक्त विषयच नाहीत त्यांच्याकडं. मुलींच्या संसारामध्ये सतत बोलणं, सतत त्यांना काही ना काहीतरी सांगणं, नको तसल्या गोष्टी करणं. चांगलं आम्ही सांगतच नाही आहोत. आम्ही प्रत्येक गोष्ट भावनिकतेनं घेतोय, आणि ह्या गोष्टी नंतर पुढे जाऊन त्यांच्या संसारामध्ये बाधा होत आहेत, याकडे आम्ही लक्ष देत नाही आहोत. त्यामुळे मुलींनी, जी मुलं
तुमच्याजवळ येत आहेत त्यांचा चांगुलपणा पहा, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आजच्या जगामध्ये, सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण तो असा मिळत नाही कोणाकडे. एखादा माणूस चांगला असेल ना, त्याचं चांगुलपणा पहा. तेवढंच फक्त सांगतो तुम्हाला. बाकी याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. तुम्हाला काय वाटतं या संबंधित सगळ्या विषयांवरती मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा.